विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आज आहे 3 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला आजच्याच व्हिडिओतील एक प्रश्न होमवर्क म्हणून देणार आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या फर्स्ट लेडी राहिलेल्या किम क्योन यांना 20 महिन्याची शिक्षा झाली आहे? जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम की यापैकी कोणीही नाही? तर मोठी बातमी, कारण की जी व्यक्ती देशाची फर्स्ट लेडी राहिली त्यांनाच आता या ठिकाणी 20 महिन्यांची शिक्षा झाली आहे। याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया। कॅपिटल आहे सिओल, करन्सी आहे SK-won, प्रेसिडेंट आहे ली जे म्योंग। लक्षात घ्या, 28 जानेवारी रोजी फर्स्ट लेडी राहिलेल्या किम क्योन यांना दक्षिण कोरियाच्या सिओल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली। किम क्योन या माजी राष्ट्रपती युन सुक योल यांच्या पत्नी आहेत, ज्यांना डिसेंबर 2024 मध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या प्रयत्नानंतर पदावरून हटवण्यात आले होते। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे? बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे उत्तर प्रदेश। लक्षात घ्या, उत्तर प्रदेश सरकारने 1 फेब्रुवारी 2026 पासून मालमत्ता नोंदणीसाठी आधार आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला। नव्या व्यवस्थेनुसार नोंदणीच्या वेळी खरेदीदार, विक्रेते आणि साक्षीदारांची बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असेल। आता उत्तर प्रदेश आला आहे, मॅपमध्ये बघून घ्या। उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे। उत्तर प्रदेशची स्थापना झाली 24 जानेवारी 1950ला। मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ, जिल्हे आहेत 75, क्षेत्रफळ आहे 2,43,286 स्क्वेअर किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा पिलीभीत आणि महत्त्वाचं धरण आहे रिहंद। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 2026 हे कृषी वर्ष घोषित केलं आहे? ओडिसा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल की यापैकी कोणतेही नाही? तर हे जे राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश। लक्षात घ्या, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी भोपाळ येथे आयोजित राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन समारंभाला संबोधित करताना जाहीर केले की वर्ष 2026 हे कृषी वर्ष म्हणून साजरे केले जाईल। आता मध्य प्रदेश आला आहे, त्याविषयी अधिकची माहिती मध्य प्रदेश मॅपमध्ये बघून घ्या। या ठिकाणी आहे, स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला, राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल, जिल्हे आहेत 55, क्षेत्रफळ आहे 3,08,252 स्क्वेअर किलोमीटर, विधानसभेच्या 230 जागा आहेत, लोकसभेचे 29 तर राज्यसभेचे एकूण 11 जागा आहेत। पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याने BNHS सोबत गिधाड संरक्षण प्रजनन कार्यक्रमासाठी मेमोरंडम ऑफ अंडरटेकिंगवर स्वाक्षरी केली आहे? ओडिसा, छत्तीसगड, झारखंड की यापैकी कोणीही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे झारखंड। लक्षात घ्या, झारखंडचे मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि BNHS यांनी गंभीरपणे संकटग्रस्त ओरिएंटल व्हाईट बॅक्ड आणि लॉक बिल्ड गिधाडांच्या प्रजनन कार्यक्रमाला बळकटी देण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे। आता झारखंड आला आहे, त्याविषयी अधिकची माहिती स्थापना झाली 15 नोव्हेंबर 2000 रोजी, राजधानी आहे रांची, मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन, राज्यपाल आहे संतोष गंगवार, जिल्हे आहेत 24, क्षेत्रफळ आहे 79,716 स्क्वेअर किलोमीटर, विधानसभेच्या 82, लोकसभेच्या 14 तर राज्यसभेचे एकूण 6 जागा आहेत आणि झारखंड मॅपमध्ये या ठिकाणी आहे। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे फ्रान्समध्ये नाईट ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? ग्रेटा माचेल, टोबी केअर्स, व्हिक्टोरिया बेकहॅम की यापैकी कोणीही नाही? याचा राईट आन्सर आहे व्हिक्टोरिया बेकहॅम। लक्षात घ्या, पॅरिस काउचर वीक दरम्यान आयोजित एका समारंभात फ्रान्सच्या संस्कृती मंत्रालयाने व्हिक्टोरिया बेकहॅम यांना नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने सन्मानित केले। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे? पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश की यापैकी कोणीही नाही? तर याचं राईट आन्सर आहे कर्नाटक। लक्षात घ्या, कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केला आहे। यामुळे वर्ष 2025 मध्ये पारित गिग कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। पुढील प्रश्न, अलीकडे कोणी आपला कस्टम AI इन्फरन्स
ॲक्सेलरेटर चिप मेया 200 लॉन्च केला आहे? मेटा, इंटेल, गुगल की मायक्रोसॉफ्ट? तर असं राईट आन्सर आहे मायक्रोसॉफ्ट. लक्षात घ्या, मायक्रोसॉफ्टने TSMCच्या 3 नॅनोमीटर प्रक्रियेवर आधारित कस्टम AI इन्फरन्स ॲक्सेलरेटर चिप मेया 200 लॉन्च केली आहे, ज्यामध्ये 140 अब्ज ट्रान्झिस्टर आहेत आणि FP4 मध्ये 10 पेटा फ्लॉप्सपर्यंतची क्षमता आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत कोणत्या राज्याला पूर्णपणे डिजिटल डेटा प्रविष्ट प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले? केरळ, तामिळनाडू की गुजरात? तर योग्य उत्तर आहे गुजरात. अधिकची माहिती बघून घ्या. गुजरात तुम्ही मॅपमध्ये ओळखलंच असेल, महाराष्ट्राच्या शेजारील हा राज्य आहे. स्थापना झाली 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 स्क्वेअर किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅकबक, वनसदा. महत्त्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काडाना, दंतेवाडा आणि धारोई. विधानसभेची 182 जागा आहेत, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे भारताने कोणत्या देशाने IEW 2026 मध्ये ऊर्जा सहकार्यावर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे? इटली, मलेशिया, कॅनडा की यापैकी कोणीही नाही? याचं योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅपिटल आहे ओटावा. करन्सी आहे कॅनडियन डॉलर. प्राईम मिनिस्टर आहेत मार्क कार्नी. भारत आणि कॅनडाने भारत ऊर्जा सप्ताह 2026 मध्ये पारंपरिक आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर हे टार्गेट अचीव करण्यामध्ये आपण सर्वांनी कलेक्टिव्ह मदत करायची आहे. पुढील प्रश्न, अलीकडे भारतीय वृत्तपत्र दिवस कधी साजरा करण्यात आला? 28 जानेवारी, 29 जानेवारी, 27 जानेवारी की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 29 जानेवारी. लक्षात घ्या, 29 जानेवारी रोजी भारतीय वृत्तपत्र दिवस साजरा केला जातो. या तारखेला ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण याच दिवशी सन 1780 मध्ये भारतातील पहिले मुद्रित वृत्तपत्र प्रकाशित झाले होते. हा दिवस भारतात मुद्रित पत्रकारितेच्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. आता यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. फुलांच्या वनस्पतींची एक नवीन प्रजाती स्ट्रोबिलॅन्थिस कोणत्या राज्यात शोधली गेली? अरुणाचल प्रदेश. अलीकडे कुठे ओकच्या जंगलात एक दुर्मिळ मशरूमचा शोध लागला आहे? उत्तराखंड. कोणत्या राज्यात नवपाषाण काळातील वस्तूंचा शोध लागला? कर्नाटक. भारतीय रेल्वेने आपला पहिला ह्युमनॉइड रोबोट ASC अर्जुन कुठे तैनात केला? विशाखापट्टणम. कोणत्या IITने पूर्व हिमालयात हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले? IIT गुवाहाटी. कोणत्या राज्याने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले आहे? केरळ. अलीकडे इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अरिजित बसू. अलीकडे आंतरराष्ट्रीय डेटा गोपनीयता दिवस कधी साजरा करण्यात आला? 28 जानेवारी. कोणत्या देशाने 15 वर्षांखालील वयांच्या मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? फ्रान्स. भारतातील पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रॉडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन कोणी केले? तर ओडिशा राज्याने. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या राज्याने BNHS सोबत गिधाड संरक्षण प्रजनन कार्यक्रमासाठी MOU वर स्वाक्षरी केली आहे? ओडिशा, छत्तीसगड, झारखंड यापैकी कोणतेही नाही? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. तसेच आपल्याला चालू घडामोडी व इतर महत्त्वाचा प्रश्नसंच हवा असेल तर 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये मिळेल. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. चालू घडामोडीची तयारी जर करायची असेल क्विजच्या माध्यमातून तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आत्तापर्यंत त्या चॅनलवर जवळपास 1300 प्रश्न आपण अपलोड केले आहेत आणि डेली बेसिसवर आपण त्या ठिकाणी ॲड करत असतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून सकाळी 6 वाजता येणारा व्हिडिओ बघायचा आहे. थँक्यू.